नमस्कार. मी जयेश मोरे, शेतकरी शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालय घणसोली नवी मुंबई इयत्ता पहिलीचा वर्ग आहे. आणि ह्या पहिलीच्या वर्गामध्ये आपल्याला दुसऱ्या कालखंडातला म्हणजे दुसऱ्या सत्रातला धडा घेत असताना धडा 38वा चला लाडू बनवूया हा धडा शिकत असताना मुलांना समजला. आणि समजल्यानंतर या धड्यावरती स्वाध्याय असतो. स्वाध्यायाबरोबर कृतीयुक्त एक उपक्रमही आपण घेतोय आणि नेमका आज तोच उपक्रम घ्यायचा आहे. लाडू बनवून झालेले आहेत, लाडवांचे विविध प्रकार मुलांना कळालेले आहेत. तर कृतीयुक्त भेळ तयार करायची आहे. भेळची पूर्ण तयारी झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक एक पदार्थ आणलेले आहेत. कुरमुरे आणलेले आहेत, शेंगदाणे आणलेले आहेत, चणे, फुटाणे आणि त्याचबरोबर भेळ खमंग होण्यासाठी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेच्या आत्या ज्या आहेत मीना कोंडळकर यांनी ही सर्व भाजीची भेळमधली साधन सामग्री कापून घेतलेली आहे. कांदे चिरलेले आहेत, आपण पाहतोय. सुंदर बारीक चिरलेल्या भेळीसाठी जसा कांदा लागतोय तयार आहे. आणि ह्या तयार मसाल्यामध्ये मुलांनी घरातून आणलेले आहे, दुकानातून आणलेले पदार्थ पडतील. तर आपण भेळीला लागणारी साधन सामग्री वाचली. आपण कुरमुरे, शेंगदाणे, चणे, चणा डाळ आपण मिसळतोय. कडक पुऱ्यांचा चुरा, चवीप्रमाणे मीठ, बारीक शेव आणि त्याच्यामुळे काय होते चटकदार भेळ. सर्व मिश्रण आलं की नाही. आपल्या भारताचं देखील तसंच आहे. सगळ्यांची एकी. या भारतामध्ये संविधानानुसार एकात्मता नांदवतो आपण. विविध भाषा, विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा, सर्व विविधतेने नटलेला, निसर्गाने नटलेला विविधतेने तोही. आणि या भारत देशामध्ये आपण संविधानाच्या नियमानुसार एकात्मतेने नांदतो. तोच अभ्यासक्रम या भेळीचा संदेश देतोय. तर आता सर्वांची भेळ आणि भेळीचे पदार्थ हळूहळू येतील. माझ्याबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका सौ सुनीता कदम आहेत. उपक्रम खूप छान आहे, एकट्याने होणार नाहीये, सगळ्यांचा सहभाग लागणार आहे. तर ते आता विद्यार्थ्यांना एक एक पदार्थ देणार आहेत. चल दिगे ये. दिगे काय टाकतोय आता? शेव टाकतोय. अरे वा, खूपच छान, खूपच छान. हा, आणि कचरा आता तो आहे, कुठे ठेवशील? हा, कचऱ्याचा डबा आहे आपल्याकडे वर्गामध्ये. छान, ये इकडे बघा. याच्यातून कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा आपला विद्यार्थी लावतोय. आता एक एक विद्यार्थी येणार आहे आणि भेळ तयार होणार आहे. स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे. कुरमुरे आलेले आहेत, तेणीच आणलेले आहेत ते कुरमुरे. आणि कुरमुरे पडलेले आहेत, खूप सुंदर. आणि त्याच्या हातात आता पिशवी आली आहे. ती आता पिशवी कुठे जाईल? डब्यामध्ये, कचऱ्याच्या डब्यामध्ये. काय संदेश जातोय आपला? स्वच्छतेचे महत्व सुद्धा आपल्याला कळतंय. आता एक एक विद्यार्थी येईल रांगेत आणि पदार्थ टाकेल. पटकन वेळ होतोय.
भेळ तयार होते. आणि न सांगता कचऱ्याची सुद्धा विल्हेवाट लागते. शेव आली, कुरमुरे आले, चिवडा येतोय. आणि भेळ तयार होते. हे सर्व पदार्थ येतात आहे. इथे चमचा आहे, शेव चिवडा आलेला आहे. आणि हा आमचा हुशार वर्गातला विद्यार्थी, त्याने घरातून आणलेले चिवडा तो हे टाकतोय. आणि मी काय करतोय, ते मिश्रण करतोय. हे आपली आता भेळ तयार होते. सुंदर अशी भेळ तयार होते. आणि मुलांकडे पेपर तयार आहेत. भेळ दुकानात गेल्यानंतर अशी पुडी बनते, चनापुडी, भेळपुडी. ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग होतोय. सर्वांचा सहभाग, एक उत्तम गटकार्य, एक उत्तम छान उपक्रम. आम्ही सर्वांनी मिळून बनवलेली ही भेळ तुम्हाला नक्कीच आवडेल.